श्री स्वामी समर्थ। मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर स्वामी भक्तांनो, आज मी 11 गुरुवाराचे व्रत करायला सुरुवात केली आहे। तर 11 गुरुवार कसे करायचे स्वामींचे संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर पूजा कशी मांडणी करायची आहे, व्रताच्या दिवशी काय खायचं, किती गुरुवार व्रत करायचे आणि कुठली सेवा करायची, ही संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओवर असेच कंटिन्यू राहा। तर चला मग मी पूजा मांडणी कशा प्रकारे करते ते तुम्हाला दाखवते। तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि तुमच्या सर्वांचा साथ, सर्वांचा आशीर्वाद सदैव राहू द्या। तर चला मग पूजेला सुरुवात करूया। स्वामी समर्थांचे 11 गुरुवाराचे व्रत इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते। कोणत्याही गुरुवारी शक्यतो शुक्ल पक्षात पिवळ्या वस्त्रावर स्वामी समर्थांची मूर्ती, फोटो ठेवून दिवा लावून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करावे। सलग 11 गुरुवार ही सेवा प्रामाणिकपणे केल्यास फलप्राप्ती होते। पहिल्या गुरुवारी सकाळी स्नान करून स्वच्छ पिवळे कपडे घालून स्वामींसमोर पूजा मांडणी करावी। हातात पाणी, अक्षता घेऊन माझी अमुक इच्छा पूर्ण होण्यासाठी मी 11 गुरुवाराचे व्रत करत आहे असा संकल्प करावा। स्वामी समर्थांच्या फोटोला गंध, फुले, अक्षता वाहाव्यात। नैवेद्य म्हणून साखर, गूळ, खोबरं किंवा गोड पदार्थ अर्पण करावा आणि धूप ओवाळावा, दिवा धूप ओवाळावे। पूजेनंतर स्वामी चरित्र सारामृत वाचन करावे। वेळ नसेल तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। 11 गुरुवार न चुकता व्रत करणे आवश्यक आहे। जर सूतक किंवा कालावधीमुळे स्त्रियांसाठी गुरुवार चुकला तर तो सोडून पुढील गुरुवार धरावा। जर मध्येच गुरुवाराच्या मध्येच जर मासिक धर्म आला तर तो गुरुवार सोडून तो उपवास करायचा, फक्त पूजा मांडणी नाही करायची आणि तो 11 गुरुवारामध्ये आपल्याला धरायचा नाही। उद्यापन हे आपल्याला 11व्या गुरुवारी करायचं आहे। 11व्या गुरुवारी 11 किंवा 5 कुमारिकांना, गरजू लोकांना जीव घालावे, गोड पदार्थ वाढावा आणि आपली सेवा पूर्ण झाल्याची कृतज्ञता व्यक्त करावी। शक्य असल्यास स्वामींना पिवळे वस्त्रे अर्पण करावेत। हे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि निष्ठेने करावं। यामुळे स्वामी समर्थ आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात। विश्वासाने आणि श्रद्धेने हे व्रत करावे। सर्वात आधी जिथं आपण पूजा मांडणी करणार आहोत तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यावी, कारण गुरुवारी संपूर्ण घर पुसत नसतात। त्यामुळे ती जागा आहे पूजेची ती स्वच्छ मी पुसून घेतली। नंतर त्याच्यावर तिथं खाली स्वस्तिक काढलं आणि नंतर स्वस्तिक काढल्यानंतर चौरंग ठेवला। चौरंगावरती मी पिवळा कपडा ठेवला म्हणजे आथरला। त्याच्यानंतर स्वामींचा फोटो माझ्याकडे आहे तर मी फोटो ठेवला आणि छोटा चौरंग आहे तर छोट्या चौरंगावरती मी लाल कलरचा आसन ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे। तर हे बघा, स्वामींची मूर्ती मी ठेवलेली आहे। स्वामींना मी गुलाबाचे फुलं अर्पण केले, फोटोला मी हार घातलेला आहे आणि त्याच्यानंतर सुपारीची स्थापना म्हणजेच गणपतीची स्थापना केली। एक पान ठेवायचं विड्याचं, त्याच्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची त्याच्यावरती आणि आपल्याला हे 21 अध्याय वाचायचं आहे स्वामी चरित्र सारामृतचं। 1 ते 21 अध्याय आपल्याला प्रत्येक गुरुवारी वाचायचे आहेत। तर हे बघा, हा 21वा अध्याय आहे। स्वामी चरित्र सारामृतचे 1 ते 21 अध्याय आपल्याला संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे, म्हणजे माळी घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। दिवसभर उपवास करायचा आहे। जर उपवास तुम्हाला म्हणजे भूक लागते किंवा औषधं घ्यावं लागतात तर त्याच्यामुळे तुम्ही फळं किंवा साबुदाणा खाल्ला तरीही काही हरकत नाही आणि संध्याकाळी महाराजांना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे। जे पण तुम्ही गोड वगैरे बनवलं, जेवण बनवलं ते तुम्हाला महाराजांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे आणि तोच प्रसाद मग आपल्याला जेवण करायला तेच घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पूजा मांडणी केली आहे। खडी साखर ठेवली, केळं ठेवलेत आणि साध्या पद्धतीने मी अशी गुरुवाराची पूजा मांडणी केली आहे। तर तुम्ही बघू शकता
तर तुम्हाला ही गुरुवाराची माहिती कशी वाटली संपूर्ण, तर कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच नवीन सुंदर ब्लॉगसोबत.